शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. हो मित्रांनो, केंद्र सरकारचा नवीन GR नुकताच जारी झाला आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी एकीकडे आनंदाची बातमी आहे तर दुसरीकडे धक्कादायक अपडेट देखील आहे. सर्वात आधी आनंदाची बातमी समजून घ्या. राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत 2000 रुपये आणि केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये हे दोन्ही मिळून आता शेतकरी बांधवांच्या खात्यात एकूण 4000 रुपये जमा होणार आहेत. 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्याचे वितरण आता सुरूही झाले आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 94 ते 99 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु आता येते खरी महत्त्वाची गोष्ट. सरकारने स्पष्ट केलं आहे की सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही. म्हणजेच तारीख जाहीर झाली असली तरीही अनेक शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. का? कारण सरकारने आता या योजनेमध्ये नवीन अटी लागू केल्या आहेत. अनेक शेतकरी असा समज करून घेतात की आपल्याला मागचा हप्ता मिळाला म्हणजे पुढचाही नक्की मिळेल. पण मित्रांनो, हा मोठा गैरसमज आहे. जर तुम्ही काही चुका केल्या असतील, जर तुमची कागदपत्रे अपूर्ण असतील तर तुमचा हप्ता कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की 22व्या हप्त्यासाठी 5 महत्त्वाच्या कागदपत्रांची सक्तीने तपासणी केली जाणार आहे. ही कागदपत्रे जर वेळेत जमा झाली नाहीत तर थेट तुमचा लाभ बंद करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर 1 फेब्रुवारी 2026 पासून लाखो शेतकरी अपात्र ठरू शकतात अशी स्पष्ट सूचना सरकारने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. नवीन GR नुसार फक्त तेच शेतकरी पात्र ठरणार आहेत ज्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे आणि ज्यांचा अर्ज पूर्णपणे योग्य आहे. यावेळेस प्रशासनाने 2 वेगवेगळ्या याद्या तयार केल्या आहेत. पहिल्या यादीमध्ये ते शेतकरी आहेत ज्यांची माहिती पूर्ण आहे, कागदपत्रे बरोबर आहेत आणि ज्यांना कोणतीही अडचण येणार नाही. पण दुसऱ्या यादीमध्ये शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि दुर्दैवाने या दुसऱ्या यादीमध्ये सर्वात जास्त शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. जर तुम्ही या दुसऱ्या यादीत असाल तर तुमच्यासाठी 5ही कागदपत्रे पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर हप्ता बंद कायमस्वरूपी. आता अनेक लोक विचारतात, एवढं का कडक केलं सरकारने? तर मित्रांनो, सरकारच्या तपासणीत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. काही लोकांनी एका कुटुंबात 2-2, 3-3 लोकांच्या नावावर लाभ घेतला. काहींनी बनावट कागदपत्र वापरली. काहींनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केला. म्हणूनच आता सरकारने ठरवलं आहे की जे लोक नियमांच्या बाहेर जाऊन लाभ घेत आहेत त्यांना या योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढले जाईल. आता पाहूया त्या 5 महत्त्वाच्या अटी कोणत्या आहेत. पहिली अट, तुमचं रेशन कार्ड. जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर लाभ सुरू राहण्याची शक्यता आहे. उद्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे 2000 रुपये येणार नाहीत. दुसरी पण बघा, तुरळक ठिकाणी बघा, राज्यातील आता आपल्या 36 जिल्ह्यांपैकी फक्त आणि फक्त या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, यामधून काही शेतकरी आता हे वगळण्यात आलेले आहेत. म्हणून आता ते फक्त 12 जिल्ह्यात आता ते तुम्हाला वाटप केले जाणार आहे. तर मित्रांनो, आता कोणते शेतकरी आता यामधून वगळण्यात आलेले लक्षपूर्वक आहे का? जर मित्रांनो बघा, जर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळाला नसेल तर मित्रांनो काळजी करू नका, कारण की आता पीएम किसानचा हप्ता सुद्धा आता मिळणार आहे. आणि ज्या लाभार्थ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला आहे त्याच लाभार्थ्यांनी आता वंचित म्हणजेच की काळजी करायची गरज नाही. कारण की मित्रांनो, तुम्हाला आता उद्या 2000 रुपये हे वाटप केले जाणार आहे. जर तुम्हाला पीएम किसानचे 2000 रुपये मिळाले असेल तर बघा, ज्या लाभार्थ्यांना पीएम किसानचे विसा हप्ता मिळाला नाही त्या लाभार्थ्यांसाठी आता अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे. बघा मित्रांनो, जर तुम्ही फार्मर आयडी काढले नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे. मित्रांनो बघा, फार्मर आयडी काढून घ्या. पहिलं काम बघा मित्रांनो. जर त्यानंतर बघा